जे हॉस्पिटल इथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आणि मिरज सर आणि मी बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि मी त्यांच्या पहिल्या बॅचचा स्टुडंट पण आहे. तेव्हा मी MBBSचा शिकत होतो. तर माझा अनुभव मी तुम्हाला सांगितला आहे की कसं मी माझ्या माइंडमध्ये म्हणजे मी स्वतः असं लिहून ठेवलं होतं की मला जे हॉस्पिटल मुंबई येथे नोकरी मिळावी आणि जेणेकरून ते माझं स्वप्न होतं जे मी तसं पाहिलं होतं. तर गोष्ट अशी होती की मी MD झाल्यानंतर आम्हाला शासनाने कंपल्सरी बंदपात्री सेवा म्हणजे बॉन्ड सर्व्हिस आम्हाला करायला सांगितली होती. तर त्यासाठी मी सोलापूर येथे वैष्णव स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून जॉईन झालो. तर आणि माझं लग्न झालं होतं. तर मी तिकडे, वाईफ इकडे, माझं सगळं कुटुंब पनवेलमध्ये. तर मला असं सतत वाटायचं की मी 1 वर्ष तर कसं तरी काढून जाईल, पण पुढे जाऊन मला परत मुंबईत माझ्या कुटुंबाजवळ आणि जिथे मी राहतो पनवेल तिथे मला यायचं होतं. तर त्यासाठी मग मी असा विचार केला की आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती आपण आपल्या त्या व्हाईट बोर्डवरती लिहिली पाहिजे, जेणेकरून रोजच्या रोज ती माझ्या डोळ्यासमोर राहिली पाहिजे. त्याच्यामुळे मला ती पुढे जाऊन कधीतरी ती मिळेल. आणि मी तसं केलं आणि माझ्या त्या विजन म्हणजे माझी विजन म्हणजे जी काय माझी टू डू लिस्ट होती जे मला हवं होतं लाईफमध्ये त्याच्यामध्ये मी सर्वात वरती पहिला क्रमांक दिला होता. आणि मी असं ते लिहून ठेवलं होतं ते वाक्य की मी आनंदी आहे, खुश आहे की मला जे हॉस्पिटल माझी नियुक्ती झालेली आहे. आणि पुढे असं कधीच विचार नाही केला की कसं हे आपल्याला अचीव जाहीर केली. त्याच्यासाठी मी अर्ज भरला आणि अर्ज भरून मी इंटरव्ह्यू दिला आणि मी सिलेक्ट झालो आणि मी आज जे हॉस्पिटल इथे कार्यरत आहे. तर मला असं वाटतं की हे जे आता तुम्ही शिकताय, जे काय तुम्हाला ज्ञान मिळालेलं आहे सरांकडून, तर हे फार लाईफ ट्रान्सफॉर्मिंग इन्फॉर्मेशन आहे. आणि जर खरोखरच तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर काही अचीव करायचं असेल, जे अशक्य वाटत असेल, तर पुढे जाऊन तुम्ही ह्याच्यामध्ये आणखी जास्त इन्व्हॉल्व व्हायला हवं. पैशाचा विचार न करता आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. हे जे नॉलेज आहे ते तुम्हाला नॉट ओनली फॉर अचीव युअर ड्रीम्स बट इव्हन दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स कसे हँडल करू शकता याच्यासाठी तुम्हाला डायरेक्शन मिळेल, कॉन्फिडन्स मिळेल. आणि म्हणजे शेवटी सार असं राहील की यू विल बी हॅपी, जे आपल्या सगळ्यांना हवं. प्रत्येक क्षणी आपण आनंदी राहतो राहू असं आपल्याला वाटतं. त्या प्रकारे हे सगळं शक्य, फक्त आपल्याला त्यासाठी वेळ पैसा द्यावं. थँक्यू सर मला बोलवल्याबद्दल आणि मला मनोगत व्यक्त दिल्याबद्दल. गणेश भायकड्यावर डॉक्टर साहेबांना आपल्यासाठी डॉक्टरमध्ये दुर्गा काळ्या